प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना। महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा आज महावितरण वसमत उपविभागाच्या वतीने शहरातील पोलीस स्टेशन चौक येथे सदरील योजनेचा आज स्वातंत्र्य दिनी शुभारंभ करण्यात आला। या योजनेमुळे घरगुती वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून त्या अनुषंगाने आपल्या घरावरील छतावर रूफटॉप सौर ऊर्जेवर ग्राहकांच्या गरजे अधिक वीज निर्मिती करून त्यांना शून्य वीज बिल येणार आहे। ही योजना फक्त घरगुती वीज ग्राहकांसाठी शासनाने सुरू केली आहे। पर्यावरण पूरक सौर ऊर्जा असल्याने याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेण्याची सुविधा असल्याने ग्राहकांना स्वतः खर्च करण्याची आवश्यकता नसणार आहे व यामध्ये वीज ग्राहकांना 30 ते 40% शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी सौर ऊर्जा प्रकल्प आपल्या घरी बसवून आपल्याला येणाऱ्या वीज बिलापासून मुक्तता करावी असे आवाहन महावितरण हिंगोली मंडळाचे कार्यकारी अभियंता श्री मुंगारे साहेब, उपविभागीय वसमतचे उपकार्यकारी अभियंता श्री RG नंद साहेब व शहर शाखा वसमतचे सहाय्यक अभियंता श्री गच्चे साहेब यांनी केले आहे। यावेळी महावितरण वसमतचे कर्मचारी श्री नागेश साखरे, राजीव कांबळे, शिवाजी यमलवाड, यलपलवाड, शिवप्रसाद रोकडे, मारकवाड, तिवारी, गडपवार मॅडम व सोलर एजन्सीचे प्रतिनिधी श्री बंडू कोटे, प्रदीप शिंदे, राजाराम कदम यांनी वीज ग्राहकांना योजनेचे मार्गदर्शन केले। बळीराजा योजना आणि कुसुम योजना आपल्याकडे आता केंद्र शासनाच्या लागू झालेल्या आहेत। कुसुम योजनेमध्ये शेतकऱ्यांना मागेल त्या शेतकऱ्यांना आपण सौर कृषी पंप देणार आहोत। त्याच्यामध्ये 3 HP असतील, 5 HP असतील, 7.5 HP पर्यंतचे पंप आपण देणार आहोत। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 90% अनुदानामध्ये सौर पंप बसणार आहेत त्यांच्या शेतामध्ये। त्यांनी खूप सोपी पद्धतीमध्ये आपल्या ऑनलाईन साईटवर जाऊन ऍप्लिकेशन करायचं आहे। त्यांना ऍप्लिकेशन केल्याच्या नंतर मेडाच्या साईडवर जाऊन त्यांना ऍप्लिकेशन करायचं आहे। ऍप्लिकेशन झाल्याच्या नंतर त्यांना वेंडर सिलेक्शन करायचे आहेत। वेंडर सिलेक्शन मध्ये रजिस्ट्रेशन केलेले वेंडर एजन्सी म्हणून आपण त्यांना एजन्सी आहेत, त्या एजन्सी सिलेक्ट केल्याच्या नंतर त्यांना ऑनलाईन पेमेंट करतायत। पेमेंट झाल्याच्या नंतर MECDCL कडून महावितरण कडून त्याचा साईट जॉईंट सर्वे करण्यात येईल। जॉईंट सर्वे झाल्याच्या नंतर त्यांना जे काही त्यांची मागणी आहे 7.5 HP 5 HPच्या पंपाची त्यांना ते 1 महिन्याच्या आत त्यांचा पंप बसवून देण्यात येणार आहे। आणि याच्यानंतर अजून शासनाने शेतकऱ्यासाठी बळीराजा योजना राबवलेली आहे। मुख्यमंत्री बळीराजा योजना आपल्याकडे लागू झालेली आहे। त्याच्यामध्ये 7.5 HPचे जे काही कनेक्शन आहेत, विद्युत कनेक्शन आहेत, एक्झिस्टिंग असेल आणि याच्या पुढे येणारे असतील, त्यांचं वीज बिल पूर्ण शासन आता माफ करणार आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन माहिती नाही म्हणून आपल्या महावितरणच्या माध्यमातून आपल्या महावितरण कडून ज्या ज्या गावावर आपले जनमित्र नेमलेले आहेत, प्रत्येक जनमित्र त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणि त्याच्याबद्दल माहिती देणार आहेत। आणि कोणत्याही शेतकऱ्यांना काही जरी अडचण आली तर आपल्या वसमत येथे येऊन त्यांनी कोणत्याही वेळी माहिती घेऊ शकतात।